फक्त शिक्षण देण्याचंच काम करते असं नाही, त्या व्यतिरिक्तही समाजामध्ये कसं जगायचं, जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना कसं सामोरं जायचं, समाजामध्ये राहत असताना आपलं नेतृत्व गुण कसं वाढवायचं, समाजातील सर्व लोकांना प्रगतीपथावर कसं घेऊन जायचं, आपल्यातल्या असलेल्या गुणांचा समाज राष्ट्र विकास आणि देश विकास करण्यासाठी कसा आपण प्रयत्न करू शकतो, हे शिकवण्याचं ठिकाण जर कुठलं असेल किंवा हे संस्कार मिळण्याचं ठिकाण कुठलं असेल तर ती आपली शाळा असते. लक्षात घ्या, गावात जशी इतर देवस्थानांची मंदिर असतात त्याप्रमाणे शाळा सुद्धा एक मंदिर आहे. लक्षात घ्या. आणि म्हणूनच आपल्याला एक कविता आहे, काय आहे की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. या कवितेतूनच आपल्याला कळते की ही कविता किंवा हे प्रार्थना आपण आपल्या शाळेत म्हणतो सर्वजण. हे म्हणण्यामागचं कारणच हे आहे की आपल्याला प्रेम अर्पायचं आहे. निव्वळ पैसा कमवणे, जीवनामध्ये फक्त करिअर करणे एवढ्यापुरतंच शाळेचं काम नाही. शाळा ही विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करत असते आणि या सर्वांगीण विकासामध्ये फक्त पैसा कमवणे, करिअर करणे या पलीकडे जाऊन आपल्याकडे असलेल्या गुणांचा देशाला, समाजाला आणि आपल्या घरातील लोकांना कसा उपयोग होईल हे शिकवण्याचं ठिकाण सुद्धा शाळा हेच असते. शाळेची सुरुवात आत्ताच आपण जशी परिपाठ केला या परिपाठातून होत असते. या परिपाठातून आपण काय शिकतो तर सगळ्यात महत्वाचा आपण संस्कार शिकतो. चांगल्या गोष्टी आपण ऐकतो, चांगले विचार आपण ऐकतो, चांगलं ज्ञान आपण घेतो आणि याचा उपयोग आपण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये करत असतो. आपल्याला शाळेत फक्त शिक्षक शिकवत नसतात. लक्षात घ्या, शाळेतली प्रत्येक भिंत आपल्याला शिकवत असते, शाळेतला प्रत्येक फलक आपल्याला शिकवत असतो, शाळेतला प्रत्येक झाड आपल्याला शिकवत असतं, शाळेतला प्रत्येक उपकरण आपल्याला शिकवत असतं, शाळेतला प्रत्येक इव्हेंट आपल्याला शिकवत असतो आणि त्यातून आपण सर्वांगीण उन्नती करत असतो. आणि म्हणूनच या शाळेबद्दल आपल्याला अभिमान आणि स्वाभिमान असणं फार गरजेचं आहे. शाळा टिकली तरच विद्यार्थी टिकणार आहे, तरच समाज टिकणार आहे, तरच गावं टिकणार आहेत आणि तरच आपल्या देशाचा विकास होणार आहे. देशाला जर महासत्ता बनवायचं असेल तर सर्वात महत्वाचं ठिकाण कुठले असेल तर शाळा आहे. लक्षात घ्या. आज आपण बघतो की सरकार जे काय उपक्रम करते ते कुठं राबवतं, पहिल्यांदा शाळेत राबवते. याचं कारण असं आहे की शाळेतून प्रत्येक गोष्टीची सुरुवात होत असते. प्रत्येक गोष्टीचा उगम कुठं असेल तर शाळेत होत असतो. आज या जगामध्ये जे जे काही मोठे लोक होऊन गेले, महात्मा गांधीजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, नेल्सन मंडेला असतील, अनेक लोक आहेत ज्यांनी जगामध्ये आपले एक छाप निर्माण केलेली आहे. ते केवळ त्यांच्या ज्ञानामुळे. आणि ज्ञान कुठे मिळालं त्यांना? शाळेतून मिळालं. म्हणजे जीवनामध्ये शाळा हे जीवनामध्ये आपल्याला मोठं करण्याचं काम करत असते. म्हणून शाळेबद्दल अभिमान असणं ही आवश्यक गोष्ट आहे. निवळ शाळेतल्या शिक्षकांबद्दल आपल्याला अभिमान असणं इतपत मर्यादित न राहता शाळेतील प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला अभिमान पाहिजे. कालांतराने तुम्ही या शाळेतून शिकून बाहेर जाणार आहात, परंतु ज्या आपली संस्कृती काय शिकवते, ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ज्याच्यामुळे आपण मोठं झालेलं आहे, त्याला आपण विसरू शकत नाही. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा गुरुकडे शिक्षण घेऊन झाल्यानंतर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरु सुद्धा काय मागत होते? गुरुदक्षिणा मागत होते. लक्षात घ्या. आजचा गुरु फक्त ज्ञान देतो, तो कुठलाही गुरुदक्षिणा मागत नाही. पण गुरुदक्षिणा तुम्हाला जर द्यायचीच असेल तर तुम्ही एकच गुरुदक्षिणा द्या की आपल्या शाळेला कधीच विसरू नका. त्या शाळेला पुन्हा एकदा भेट द्या, त्या शाळेची गरज ओळखा. जीवनात ज्या शाळेमुळे आपल्याला भविष्य घडवलेलं आहे त्या शाळेला न विसरता त्या शाळेची गरज काय आहे ते लक्षात घेऊन त्या शाळेला आपण प्रगतीपथावर नेण्यासाठी खारीचा वाटा भविष्यामध्ये तुम्ही उचला. त्याचबरोबर आपल्या शाळेचं एक वैशिष्ट्य आहे, आपण आपल्या शाळेमध्ये जरी शासनाने आता हा उपक्रम राबवलेला असला तरी आपल्या शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांना शाळेचा अभिमान आहे. म्हणूनच ते शाळेला वेळोवेळी भेट देतात, शाळेला लागणाऱ्या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होतात, शाळेला लागणाऱ्या सगळ्या भौतिक सुविधा ते देत असतात. आज जर आपल्या शाळेचा जर आपण संपूर्ण सुविधांचा विचार केला तर सर्वाधिक सुविधा आपल्या शाळेला आपल्या माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहे. आणि ते का देऊ शकले? कारण त्यांना शाळेबद्दल काय आहे? अभिमान आहे. हा अभिमान आपल्या सर्वांच्या मध्ये रुजणं गरजेचं आहे. काळाची गरज असल्यामुळे आपण सर्वांनी
आपल्या शाळेबद्दल अभिमान बाळगाल अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी मी थांबतो. माझी शाळा माझा अभिमान. माझ्या मागे म्हणायचं, माझी शाळा. मोठं ना, माझी शाळा माझी शाळा. धन्यवाद.